उनपदेव येथे आदिवासी बांधवांचा बोंगऱ्या बाजार उत्साहात संपन्न। उनपदेव येथे आदिवासी बांधवांचा पारंपरिक बोंगऱ्या बाजार उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। सकाळपासूनच परिसरात आदिवासी बांधव, महिला वर्ग, तरुणाई आणि बालकांची मोठी गर्दी उसळली होती। रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक दागिने आणि ढोल, ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी चोपडा तालुक्याच्या माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बोंगऱ्या बाजाराची सुरुवात करण्यात आली। पूजा विधीनंतर उपस्थितांनी एकमेकांना गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमास नवयुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अमृताताई सोनवणे, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। बोंगऱ्या बाजारानिमित्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाळणे, खेळण्यांची दुकाने आणि पारंपरिक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपरिक गीते सादर करण्यात आली। त्यावर आदिवासी भगिनींनी सादर केलेले नृत्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले। संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा हा बोंगऱ्या बाजार परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। बांधवांचा भोंगा बाजार हा उद्या आणि नमस्कार, माझे डॉक्टर अमृता कोकणाच्या कार्यक्रमात याच्याबद्दल म्हणजे पुनर्देव येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी बांधवांचा बोंगऱ्या बाजार हा वर्षातून एकदा सण उत्साहात पार पडतो। आता याची सुरुवात होत आहे। स्पर्धाही इथे आयोजित करण्यात आली आणि मोठ्या संख्येने आपले आदिवासी बंधू आणि भगिनी या उत्साहात सहभागी होतात। पूर्ण सातत्याच्या रांगेत इथे येतात आणि विविध स्टॉल म्हणा, खाद्यपदार्थ म्हणा, बोंगऱ्या देवाला गुलाल उधळल्यानंतर या सणाची उत्सवाची सुरुवात होते। आज याचा भव्य वादन स्पर्धा आहे, ज्याला उपस्थित आपले कोकणाचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे उपस्थित आहेत। तसेच आपले आदिवासी बांधवांचं हे आयोजन केलेलं आहे ते सनीभाऊ शिरसाट आहे। तसेच देवसिंग पावनाजी आहेत, ते पुनर्देव गावाचे पोलीस पाटीलही आहेत आणि उपस्थित आहे सरपंच, माजी सरपंच, तसेच सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहेत। हा सण उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी पहिल्यांदा सगळ्यांनी लावले आहे। दरवर्षी नेहमी या उत्साहाचा आनंद आम्ही घेत असतो, ऐकत असतो। सर्व आदिवासी बांधवांना तसंच सर्व समाजाच्या बांधवांना भगिनींना होळी पौर्णिमेच्या निमित्त माझ्यातर्फे तसेच अण्णासाहेब आणि ताईसाहेबांच्या वतीने डॉक्टर गौरवदादा यांच्या सोनवणे परिवाराच्या वतीने आणि चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। होळीच्या क्षणात आपलं सगळं वाईट ज्या गोष्टी आहेत त्या जळून जाव्यात, नष्ट व्हाव्यात आणि चांगला एक वर्ष व्हावं, हा एक चांगला वेळ व्हावा। या निमित्त मी सर्वांना होळी पौर्णिमेच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देते।